नगरपालिकेमध्ये आपला करिश्मा चालला, इथं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पलसपेमध्ये चालेल का? करिश्मा माझा चालल्यापेक्षा करिश्मा सन्मान्य लोकनेते राम ठाकूर साहेबांचा चालला, प्रशांत दादांचा चालला आणि महेश शेट्टी आणि आमचे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचा चालला. कारण त्यांनी जी कुठली जिम्मेदारी दिली ती पार पडली आहे आणि खरंच सांगायचं म्हणजे करिश्मा तो आम्ही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर करून टाकू. पण आम्ही होतो टेलर तर आम्ही पिक्चर बाकी आहे. आम्ही पिक्चर दाखवणार पंचायत समिती आणि झेडपी निवडून आम्ही दाखवणार की कशी निवड होते आणि कसा विजय होतो दाखवून येणार आहे. बघा आता मुद्दे आमचे वरिष्ठ नेते आता राजेंद्र पाटील साहेब, आमचा राजेंद्र पाटील बोलतो तो योग्य बोलतो. आमचा राजेंद्र पाटील खरा माणूस आहे. राजेंद्र पाटील नावं भरपूर आहेत पण हा राजेंद्र पाटील जो बोलतो तो योग्य बोलणारा आहे. आणि आता अतुल बोलले, आता ती माझी बहीण आहे इथं म्हणजे आणि अतुल आणि माझा परेश एकच टायमाला झालेला आहे. आता आमच्यामध्ये तेवढाच करिश्मा आहे. म्हणजे भावापेक्षा जर जवळचा मित्र बोलला असेल तर अतुल आहे. म्हणजे एक भाऊ आपल्याला फक्त घरापर्यंत कामा येतो पण तो सगळं कामा येणारा तो माझा मित्र उभा आहे. कारण की माझ्यावर जर आमदार साहेबांची जो जिम्मेदारी दिलेली आहे ती चिंदरांची दिलेली आहे व आमदार विभागामध्ये दिलेली आहे. पण तरीसुद्धा मी टाईम करून त्याच्यासाठी येतो आहे. तर काय येतो आहे कारण की तो माझा भाऊ उभा आहे आणि भावाच्या बरोबर आता विशेष नेते आहेत बघून आम्हाला काय काळजी करायची गरज नाही आहे. पण तरीसुद्धा आमचा विजय कसा होणार ते मी बोलून दाखवत नाही तर दाखवणार काय, आमचा गुलाब किती चांगला पडणार आणि कसा पडणार ते आम्ही दाखवणार आमचा विजय. आपण शेकापचा बालेकिल्ला प्रभाग 9 हा फोडला आणि विजय आपल्याकडे आला. जिल्हा परिषद काय झालं बघा बालकिल्ला एक तो काल होता हो बालकिल्ल्याला. तुम्ही बघता तर किती प्रचंड सर्व प्रवेश झाले, किती लोक आले, एवढे मोठे दिग्गज नव्हतं सगळ्या शेकापूर सोडून आलेले आमचे एवढे सन्माननीय आता समजा आमचे जैन म्हात्रे साहेब आले, प्रथम दादा आले आणि त्यानंतर आमचा एवढा मोठा प्रवेश झालेला आहे. तर मग त्याच्यामध्ये आता बालकिल्ला तो एक काल बदलला. आता काल किल्ला फक्त आता प्रशांत दादाचाच बालकिल्ला सर्वत्र आहे आणि तोच राहणार. हे तुमचं माझं निश्चित आहे. तुम्हाला पत्रकार मंडळीला माहिती आहे की आमचा विजय आणि बालकिल्ला कोणाचा आहे ते सर्वांना माहिती. फक्त काय बोलतात आता का बघा गल्यात बाटल्या टांगल्या, हांडं घेऊन गेलो तर समजा काहीतरी करून केलं आपण. तसं तर तुम्ही बघता राज्यामध्ये केंद्रामध्ये महानगरपालिका सगळ्यामध्ये आमची सत्ता आमची, नेता आमची, लोक आमची, काम करणारी माणसं आमची. तर तुम्ही बाटल्या खाली गेले तर त्यांच्या घरी पाणी कसं भरेल ते कोण बघणार आहे? ते सन्मान्य लोकनेते राम ठाकूर साहेब बघणार आहे, प्रशांत दादा बघणार आहे किंवा आमचे महेश शेट्टी बघणार आहेत की आमचे वरिष्ठ नेते बघणार. आम्ही कार्यकर्ते ते त्यांना सांगणार आहेत आणि लोकांची समस्या सॉल्व्ह करणार आहेत. तर फक्त हे लोकांना मुद्दे आता विरोधांना बोललं नाही तर मग ती लोकांसमोर मेंटेन काय करणार, दाखवणार काय? पण आम्हाला कामं करायचे आहेत तर आम्ही ते कामं करणार आणि ते दाखवणार. आमच्या विजय कसं होतोय तर त्यांना शॉक होणार असा विजय होणार आहे. महानगरपालिकेत तुम्ही भरपूर मेहनत घेतली, तशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल असं वाटतं? नाही आता चांगला कार्यकर्ता बनत असला तर मेहनत घेणं जरुरी आहे कार्यकर्त्याला. कारण की कार्यकर्ता तेव्हाच त्याचं नाव होतं किंवा तो मेहनत करतो. आणि निष्ठे काय असते तर आमच्यापेक्षा कोणाला सांगायची गरज नाही. कारण की आम्ही अजूनपर्यंत मेहनत आमची चांगली दाखवलेली लोकांना. आता आमची मेहनत तुम्हाला पत्रकारात दिसतोय. पहिला आमची मेहनत कधी दाखवली नाही. आम्ही लय काम केलं आहे पण ते दाखवलं. पण जनतेसमोर कसं जायचं ते सन्माननीय फक्त रामशेठ ठाकूर साहेब आहे, प्रशांत महेश शेट्टी दाखवले सारे आम्हाला नेते मंडळी दाखवलेलं आहे आम्हाला. आणि तो आम्ही काम कसं करतो आहे आणि काय आम्ही जनतेबरोबर पोचलो आहे, आम्ही कसं निवडून येतो आहे आणि कसं येणार हे दाखवणार तुम्हाला आम्ही.